पिंपरी चिंचवड पुलिस कमिश्नरेट की एंटी प्रॉपर्टी टीम ने पुणे मुंबई एक्सप्रेसवे पर 25 करोड़ की चंदन की लकड़ी जब्त की है। कंटेनर में अभी कितना चंदन है ये अभी तक स्पष्ट नहीं है। अनुमान है कि 10 से 12 टन चंदन है। इतना बड़ा चंदन की जखीरा आखिर कहां से लाया गया और किसको देने के लिए ले जाया जा रहा है? चंदन लकड़ी की खेप की डिलीवरी करने वाला पुष्पा कौन है? प्राप्त जानकारी के अनुसार एंटी प्रॉपर्टी टीम ने आज दोपहर पुणे मुंबई महामार्ग पर उर्से टोल पोस्ट पर मुंबई की ओर जा रहे कंटेनर को रोका। पुलिस को सूचना मिली कि कंटेनर में भारी मात्रा में चंदन की लकड़ी है। पुलिस ने देखा कि कंटेनर में नारियल की भूसी के नीचे चंदन की लकड़ी की तस्करी की जा रही है। पुलिस ने 10 से 12 टन चंदन की लकड़ी होने की संभावना जताई है। बाजार में इसकी कुल कीमत करीब 20 से 25 करोड़ रुपए की होने की संभावना है। इस मामले में पुलिस ने अर्पित सिंह नाम के शख्स और कंटेनर ड्राइवर को हिरासत में लिया है। आखिर ये चंदन कहां जा रहा था, ये अभी तक स्पष्ट नहीं है। पुलिस इसकी जांच कर रही है। आमचे माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर श्री चौबे साहेब यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे किंवा याची विक्री वाहतूक अशा कुठल्याही गैरप्रकार चालवण्याबाबत आम्हाला गुन्हे शाखेला केले त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आमचे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार हे काल रोजी त्याबाबत माहिती करत असताना आमच्या पथकाचे एएसआय खांडे व लोखंडे यांना गोपनीय बातमी मिळाली की पुणे मुंबई महामार्गावर एक कंटेनर हा अवैध काही माल घेऊन चाललेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही उर्से टोल नाका या ठिकाणी सापळा रचून आमचे पीएसआय गोसावी, खांडे, लोखंडे, बनकर, कोकणे यांनी सदरच्या आमच्या पथकाने त्यांना सदर कंटेनर क्रमांक MS43Y 742 या कंटेनर संशयित आढळून आलेले आहे। त्या कंटेनरला ताब्यात घेतले। कंटेनरमधील चालक आणि त्यासोबत असलेले त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारणा करता ते संशयास्पद आढळून आले। त्यानंतर कंटेनर उघडून बघितलं असता त्यामध्ये टोटल एक रक्तचंदनाचा मोठा लाकडांचा मोठा साठा दिसून आला। त्याबाबतची त्यांना कागदपत्रे विचारले असता त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नसल्याने त्यानंतर मग आम्ही जे दोन इसम आहेत त्यातल्या एकाचं नाव आहे राजाराम गायके आणि दुसऱ्याचं नाव आहे हरप्रीत बदाना। दोन इसमांना आम्ही संशयावरून ताब्यात घेतले आणि तो जो कंटेनर आहे त्यातला जो रक्तचंदनाचा लाकडांचा जो साठा जो आहे त्याचा मोजमाप केला असता तो जवळपास 12 टनाचा माल मिळून आलेला आहे। त्यावर मग आम्ही सदर मालावर त्यांच्याकडे कुठलेही ठोस कागदपत्र किंवा कुठलेही काही उत्तर नसल्याकारणाने आम्ही त्यांच्यावर शिरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा माल आम्ही गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे आणि सदर दोन्ही इसमांना आम्ही सदर गुन्हा अटक केलेली आहे आणि सदरबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत। सध्या प्राथमिक तपासात सदरचा माल हा नावाशेवा इकडे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले। तिथून शिपयार्डमधून ते बाहेर पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितलं। तो अजून त्याबाबत अधिक तपास चालू आहे आमचा। अंदाजे आता याची किंमत 9 कोटीच्या आसपास त्याची किंमत आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।